नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC मार्फत लिपिक, सहाय्यक व इतर महत्त्वाच्या पदाच्या काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी पाहूया. यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आमच्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सो मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहताय की जाहिरात क्रमांक दिलेला आहे, त्याचप्रमाणे एकूण जागा दिलेल्या आहेत 1333 अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर पदाचे नाव आहे MPSC मार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परिषद 2024 अशा प्रकारे परीक्षेचे नाव असून 1333 जागेसाठी या ठिकाणी पदसंख्या दिलेली आहे. त्यानंतर थोडक्यात या ठिकाणी आपण पदं कोणते कोणते दिले आहेत, त्याचप्रमाणे पदांची संख्या इत्यादी आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्यानंतर आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी थोडक्यात आपण पाहूया. यामध्ये पद क्रमांक 1 आहे उद्योग निरीक्षक. याचा विभागामध्ये उद्योग ऊर्जा व कामगार विभाग या ठिकाणी जागा आहेत 39. त्यानंतर 2 नंबरचं पद आहे कर सहाय्यक. याच्या वित्त विभागात नोकरी भेटणार आहे. त्याप्रमाणे याच्या एकूण 482 जागा आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी बऱ्याच 5 या ठिकाणी व्हॅकन्सीज काढल्या आहेत. 5 नंबरचं पद आहे लिपिक. लिपिक याच्या 786 अशा एकूण 1333 जागेसाठी या ठिकाणी पदसंख्या काढलेली आहे. त्यानंतर अलग अलग पदासाठी अलग अलग या ठिकाणी क्वालिफिकेशन मागितलं आहे. फॉर एक्झाम्पल पद क्रमांक 1 साठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी असाल तर या ठिकाणी तुम्ही पद क्रमांक 1 साठी अप्लाय करू शकता. त्यानंतर पद क्रमांक 3 आहे. याला फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे, कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे, एनी ग्रॅज्युएट. त्यानंतर पद क्रमांक 4 साठी आहे पदवीधर प्लस तुमच्याकडे मराठी टायपिंग असणे आवश्यक आहे 30 किंवा इंग्रजी 40. दोनपैकी एक असेल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता प्रीसाठी. त्यानंतर पद क्रमांक 5 आहे पदवीधर कोणत्याही शाखेतील. त्यानंतर याला मराठी 30 आणि किंवा इंग्रजी 40 असणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो वयाची अट दिलेली आहे. पद क्रमांक 1 साठी 38 वर्षापर्यंत आहे, 19 ते 38. त्यानंतर या ठिकाणी अजूनही 5 वर्ष सूट आहे मागासवर्गीयांसाठी. अशा प्रकारे या ठिकाणी वयाचा कॅटेगरी दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पदानुसार वय दिलेले आहे. त्यानंतर नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण महाराष्ट्र. त्यानंतर फी स्ट्रक्चर आहे खुल्या वर्गासाठी 394 आणि मागासवर्गीयांसाठी 294. मागासवर्गीय या ठिकाणी सर्वच आलेले आहेत, SC ST OBC NT वगैरे. आणि परीक्षा केंद्र तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक्झाम देता येणार आहे. सो मित्रांनो अशा प्रकारे ही फ्री दिलेली असून आता आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया. सो मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या साईडवर यायचं आहे. हे MPSC रिक्रुटमेंट यांचे पोर्टल आहे. याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर तुम्ही डायरेक्ट या साईडवर येऊ शकता. या साईडवर आल्यावर तुम्हाला सर्वप्रथम एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते. जर का तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तुम्ही लॉग इन करून अप्लाय करू शकता. परंतु रजिस्ट्रेशन जर केलं नसेल तर या ठिकाणी एक ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन करण्याचे. या ठिकाणी पाहता की तुम्ही न्यू युजर रजिस्ट्रेशन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. सो मित्रांनो या ठिकाणी रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमचा ईमेल टाकायचा सर्वप्रथम. त्यानंतर इकडे मोबाईल नंबर दोन्हीही तुम्हाला OTP टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ईमेल ID आणि मोबाईल नंबर या ठिकाणी दोन्ही OTP टाकून व्हेरीफाय केल्यावर तुम्हाला या ठिकाणी एक पासवर्ड बनवून घ्यायचा असते. पासवर्डमध्ये काही लेटर स्मॉल कॅपिटल @123 अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही एक पासवर्ड बनवू शकता. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन केला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यावर या ठिकाणी तुम्हाला काही सिक्युरिटी क्वेश्चन द्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे व्हॉट इज युअर चाइल्डहूड निकनेम, म्हणजे तुमच्या लहानपणीचं एखादं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचं सिक्युरिटी क्वेश्चन आहे व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेवरेट चाइल्डहूड फ्रेंड, म्हणजे एखाद्या लहानपणीच्या मित्राचं या ठिकाणी नाव तुम्हाला टाकायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हे सिक्युरिटी क्वेश्चन टाकायचं आहे. एकदम साधा आणि सिंपल फॉर्म मित्रांनो, नो प्रॉब्लेम ॲट ऑल.
फॉर एक्झाम्पल या ठिकाणी शेवटलं सिक्युरिटी क्वेश्चन आहे. व्हॉट इज युअर फेवरेट स्पोर्ट पर्सन? अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हे सिक्युरिटी क्वेश्चन टाईप करून रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, मी पहिलेच या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असून आता लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, रजिस्ट्रेशनमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यावर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी आता लॉग इन करण्यासाठी 2 ऑप्शन आहेत. एक ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर. त्यानंतर या ठिकाणी जो तुम्ही पासवर्ड बनवला असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकल्यावर, पासवर्ड टाकल्यावर लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी कॅप्चर टाकायचा ऑप्शन येते. त्यानंतर प्रोसेस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी मी कॅप्चर टाकला असून आता प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, प्रोसीड ऑप्शनला क्लिक केल्यावर आपण आपल्या पोर्टलमध्ये या ठिकाणी लॉग इन झालेलो आहे. या ठिकाणी पाहत आहे की तुम्ही प्रोफाईल करेक्शन, त्याचप्रमाणे ऑनलाईन ॲप्लिकेशन, त्यानंतर माय अकाउंट, त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले असून तुम्हाला सर्वप्रथम प्रोफाईलमध्ये जर का करेक्शन करून घ्यायचं असेल, तुम्हाला प्रोफाईल हे लॉकचं अनलॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही एडिट करायचं ते एडिट करू शकता. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण प्रोफाईल बनवून घ्यायचं असेल, तुम्हाला प्रोफाईल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पूर्ण प्रोफाईल भरायचं आहे. जर का तुमचं प्रोफाईल बनलं असेल आणि तुम्हाला करेक्शन करून घ्यायचं असेल, तर या ठिकाणी एक ऑप्शन आहे अपडेट अँड अनलॉक प्रोफाईल. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोफाईलमध्ये काही अपडेट करून घ्यायचं असेल तर. आणि जर का काही अपडेट करून घ्यायचं नसेल, तर या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशनचं एक ऑप्शन आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला जोही फॉर्म भरून घ्यायचा आहे तो तुम्ही भरू शकता. जर का तुम्हाला अनलॉक प्रोफाईल करायचं असेल, तुम्ही या ऑप्शनला क्लिक करून तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर एक OTP येणार आहे. तो OTP सबमिट करून तुम्ही प्रोफाईल अनलॉक करू शकता. सो मित्रांनो, मला या ठिकाणी काही अपडेट करायचं नाही आहे. त्याचप्रमाणे माझं प्रोफाईल या ठिकाणी पूर्णपणे कंप्लीट बनलेलं आहे. जर का तुम्हाला प्रोफाईलमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल बनवताना, तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय या ठिकाणी अवश्य देण्यात येणार आहे. सो मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी जेवढ्याही MPSC मार्फत जाहिराती निघालेल्या आहेत ते या ठिकाणी शो होतील आणि तुम्हाला ज्याही अ, जाहिरातीमध्ये अप्लाय करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, सदर आपण आज फ्रॉम संयुक्त गट क या ठिकाणी अप्लाय करत असून जनरली संयुक्त गट क हे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू व्हायचे आहे. त्यामुळे या ठिकाणी ते शो होणार नाही. कारण की तुम्ही या ठिकाणी पाहताय की महत्त्वाच्या तारखा या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती 4 नोव्हेंबर, परंतु आता ते आता कॅन्सल झालेली असून आता ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी आहे 26 डिसेंबर 2024 ते 6 जानेवारी 2024. म्हणजे 26 तारखेपासून हे ऑनलाईन अर्ज सुरू होतील. जेव्हा त्यानंतर या ठिकाणी तुमचे आपल्या पोर्टलमध्ये संयुक्त गट क हे तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे. सध्या या ठिकाणी दिसत नाही कारण की ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू व्हायचे आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 6 जानेवारी 2025. अशा प्रकारे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पोर्टलमध्ये ती जाहिरात दिसणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून इलिजिबिलिटीला क्लिक करून तुम्ही अप्लाय ऑनलाईन करू शकता. तत्पर्यंत या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन करता येणार नाही. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही जाहिरात दिलेली असून जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि समोरच्या अपडेटसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.